शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सदानंद तानाजी चव्हाण. आज आपण मायक्रोन्यूट्रन स्लरी बनवणार आहे. आविना न्यूट्रिमिक्सची 25 किलोची बॅग आणलेली आहे आपण आणि 200 लिटर त्याची मायक्रोन्यूट्रन स्लरी 15 दिवसात तयार होते आपल्याला वापरण्यासाठी. एक नंबर रिझल्ट लागतात. 7 न्यूट्रिशन आहेत. त्यामध्ये ही नॅटलची बॉटल येते. नॅटल जी आहे सुरुवातीला 200 लिटरच्या बॅलरमध्ये 100 लिटर पाणी घेऊन नॅटल त्यात टाकून मिक्स करून घ्यायचं असते. तर हे नॅटल आपण जे आता पुढं न्यूट्रिशन जे टाकणार आहे त्यात तर ते एकजीव करायचं काम नॅटल करत असते. म्हणजे आपलं औषध फुटून यासाठी नॅटलचा वापर करायचा असतो. हे नॅटल 100 मिली येते ह्या पॅकिंगमध्ये औषध पूर्ण एकजीव करण्यासाठी. सगळ्यात अगोदर नॅटल पाण्यात टाकून एकदम काटेच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं. हे नॅटल टाकून आपण पाणी सगळं एकजीव चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता आपण एक एक न्यूट्रिशन आता टाकणार आहे. नॅटल टाकून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण सीवीड मिक्स करून खाली बकेटमध्येच नॅटलचं पाण्यानं काढून घेतलेलं आहे आपण. हे 600 ग्रॅम सीवीड येते यात. चांगलं मिक्स करून बकेटमध्ये घेणार आहे. हे 600 ग्रॅम सीवीड आहे. सीवीड आधी सुरुवातीला आपण पाण्यात मिक्स करून त्यात ओतणार आहे. सीवीड आपण नॅटलच्या पाण्यात चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आहे फुलविक ॲसिड 80%. हे पण 700 ग्रॅमचा पुडा आहे. आणि हे तिसरं पॅकेट आहे हे आहे अमिनो ॲसिड. हे अमिनो ॲसिड आहे. हे 800 ग्रॅमचं पाऊच येते. हे 3 पाकिट येतात शेतकरी मित्रांनो. आणि हे आता सुट्ट येते. सुरुवातीला पाकिट ह्याची येत होते पण आता ही पूर्ण एकत्रित यायला लागलेत आहे. त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, झिंक हे बाकीचे न्यूट्रिशन जे आहेत हे तसं सुट्ट येतात. त्यात आपण 3 पाकिट मिक्स करून घेऊन शेवटी आता हे मिक्स करून घेणार. पूर्ण मटेरियल आपण टाकून घेऊन चांगला एकजीव करणार आहे. 100 लिटर पाणी आपण केलेलं आहे तयार आधी. पूर्ण मिक्स करून घेऊन
परत 100 लिटर पाणी भरून त्याला हलवून 15 दिवस रोज 2 वेळा हलवून तयार होईपर्यंत हलवणार आहे आपण. ह्या 25 किलोची बॅगला 200 लिटर मायक्रोन्यूट्रन स्लरीत आपण हा 2 किलो युरिया मिक्स करणार आहे. या स्लरीची प्रक्रिया होण्यासाठी हा 2 किलो युरिया टाकावा लागतो यात. तर आपण 2 किलो युरिया यात टाकून घेतलेला आहे शेवट. तर शेतकरी मित्रांनो आपली स्लरी तयार झालेली आहे आता. तर यामध्ये आपल्याला अमिनो ॲसिड असेल, सीवीड असेल, झिंक असेल, कॉपर असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, सीवीड असेल, ह्यामुळं आपण 3 वर्ष आता आपलं 3रं वर्ष हे अविना न्यूट्रिमिक्स स्लरी वापरतो त्याला. तर आपण डाळिंब पिकासाठी ह्याचा वापर करत आहे. तर ह्याचा फायदा आपल्याला असा झाला आहे की मुळी चांगली चालते आपली, झाडाला ग्रीनरी एकच नंबर राहते. ग्रीनरी झाडाच्या पानाची साईज अक्षरशः आपल्या हाताच्या बोटाची इतकी लांब पानं होतात, हिरवीगार पानं, सेटिंगला काय अडचण येत नाही. प्रत्येक न्यूट्रिशन यातून भेटत असल्यामुळं आपल्याला दुसरं कुठलंच आपण मायक्रोन्यूट्रन वापरत नाही. 7 दिवसाला 7 लिटर किंवा 10 दिवसाला 10 लिटर असं आपलं शेड्यूल एकदा चालू झालं की बहार निघेपर्यंत चालू असतं शेड्यूल. तर भरपूर शेतकरी आता ह्या स्लरीचा वापर करतात. ही स्लरी आमच्या इथं आता 33 रुपयाला 25 किलोचं पॅकिंग बॅग आम्हाला भेटलेलं आहे. ज्या त्या भागात 100-50 रुपये कमी जाऊ शकतं आणि एकदम स्वस्त आहे. 1 एकराला 200 लिटर स्लरी केली 1 एकर डाळिंबाला बाहेर निघेपर्यंत एवढ्या आपल्या 3-3.5 हजार रुपयात पुरेशी होणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने एकदा वापरून बघावं. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.